शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरू झालेत खरे, मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न काही केल्या सुटता सुटेना अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे। आपले प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी शाळा सोडून आंदोलनात आणि निवेदन देण्यात गुंतले आहेत। विद्यार्थ्यांच्या या पायपिटीकडे कुणीच गांभीर्याने बघायला तयार नाही। ग्रामीण भागातील शाळांचे भयान वास्तव आता पुढे येत आहे। शिक्षक वेळेवर येत नाहीत, आलेच तर मोबाईलमध्ये गुंतून राहतात। विद्यार्थ्यांवर कुणाचे वचक नाही। मूत्रीघर, शौचालय सरपटणाऱ्या जीवांचे घर झालेले आहेत। ही स्थिती बघून पालक संतापले। त्यांनी मुख्याध्यापक शिक्षकांना धारेवर धरल्याचा प्रकार जिल्ह्यातील धाबा या गावात घडलाय। गरिबांच्या मुलाची हक्काची शाळा असलेल्या जिल्हा परिषद शाळाकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत। जिल्ह्यातील सर्वात जुनी शाळा धाबा या गावामध्ये आहे। इथे 1 ते 4 वर्ग आहेत। 150 विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेतात, तर 4 शिक्षकांची इथे नियुक्ती आहे। यापैकी 3 शिक्षक चंद्रपूर येथून ये-जा करतात। शिक्षक कधीच वेळेवर येत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। शाळा परिसरात चौफेर अस्वच्छता पसरलेली आहे। विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी नाही। शौचालय, मूत्रीघरांची अवस्था दयनीय झालेली आहे। वारंवार सूचना करूनही सुधारणा झाली नाही, त्यामुळे पालक संतापले। शाळेच्या स्थिती सुधारणा न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे। हा केवळ एका शाळेचा प्रश्न नाही, जिल्ह्यातील शेकडो शाळांची हीच स्थिती आहे। यात सुधारणा करण्यासाठी कुणीच पुढे येत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका। हा शाळेमध्ये नाही का शिक्षक लोक टाइम नुसार येत नाही। एक 11ला येतात, एक 12ला येतात, एक 1ला येतात। यायला शिक्षण बरोबर नाही। मुलं हिंडत राहते। मुलं शाळेत आले, शाळेत हे शिक्षक लोक मोबाईल टच करत राहते। मुलं वगैरेकडे हिंडत राहते। नाले पाणी भरून येतात। पिण्याचे पाणी नाही। अन्नामध्ये अळी राहते, सोंडे राहते, साफ करासाठी देत नाही। या सर्व शिक्षकावर कारवाई करण्यात यावी। आज जिल्हा परिषद शाळा धाबा येथे मी स्वतः उपसरपंच व या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य या नात्याने पालकांना सर्वांना बोलवून इथं हजर झालो असता आम्ही 10 वाजतापासून 11:15 वाजता मुख्याध्यापक येतो आणि 11च्या दरम्यानमध्ये शिक्षक इथं हजर होतात। तर विद्यार्थ्यांना काय शिक्षण देणार आहे, हा आमचा सर्वात मोठा मुख्य संताप आहे पालक वर्गाचा। इथे शिक्षणासाठी टाइम उरलेलाच नाही आहे। शिक्षक दुपारी 1 वाजता निघून जातात, संध्याकाळी 4:30 वाजता सुट्टी देऊन देतात। हा टायमिंग फक्त पगारापुरतं काम करण्याचा इथल्या शिक्षकांचा हेतू चाललेला आहे। तर या अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी शासनाकडे व सर्व धाबा संतनगरीतल्या सर्व ग्रामस्थांच्या व सर्व पालक वर्गांच्या वतीने मी हे अवगत करतो की शासनाने याची दखल घेऊन यांच्यावर तात्काळ कारवाई करून शिक्षणाचा पाया कसा मजबूत करता येईल याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही नम्रपणे सूचना करतो। आता गैरसोय होत आहे माझ्या नातवाचं, त्याच्यासाठी असंच आता खाण्यापिण्याचं सगळं याचं शिक्षण बरोबर नाही आहे। काही शिक्षण नाही आहे,